माझं नाव मल्हार तुषार रमेश कृष्णाजी गोविंद गोपाळ हरिभाई पटवर्धन आहे. आजी म्हणते की मी नेहमी चुप्प बसलेला असतो, म्हणून मी म्हणते की नेहमी मी तिला मारतो. मला कळतच नाही मी कसा आहे. मल्हार, आमचा मल्हार म्हणजे असं बरेच जण म्हणतात की तो अबोल आहे, पण मला फार नाही वाटत. एकदम तो काय सगळ्यांशी गप्पा मारतो अशातला भाग नाही आहे, पण थोडं जरा बुजतो. मग जरा थोडी ओळख झाली की मग त्यांच्याशी छान गप्पा मारायला लागतो. की त्याला खूप एकटं खेळायला आवडतं खूप, आणि मुख्य म्हणजे रमतो एकटा खेळताना. खूप छान खेळतो तो. पण एकंदरीत मल्हार म्हणजे काय आमचा एकदम शाणा गुडुगुडू बॉय असा आहे आमचा मल्हारू. मला खेळायला सायकलिंग आणि पळायला खूप आवडतं. मला शाळेत बोर होतं, तिकडे सारखं एका जागेवरच बसावं लागतं. मल्हार मला सारखं मारत असतो, जे मिळेल त्यांनी मारत असतो. आणि जेव्हा चिडतो तेव्हा त्याचा चेहरा खरंच बघण्यासारखा असतो, असा एकदम लालेलाल टोमॅटो सारखा. आणि मग जे काय होईल तेव्हा माझं नाव आईला सांगतो, आणि मग म्हणून मी लटकते ना त्याच्यामुळे. मला टीव्ही बघायला आणि कम्प्युटरवर गेम्स खेळायला खूप आवडतं. आणि टिनटिन बघितल्याशिवाय मला झोपच नाही येत. एअरफोर्स मधला सोल्जर, ते मिसाईल सोडतात. स्विमिंग, कराटे, स्केटिंग, सायकलिंग, काही म्हणा, काही कुठलाही खेळ असेल ना तर मल्हार एकदम उत्साहात बरं का. पण अभ्यासाची गोष्ट आली की मात्र जरा कपाळावर आठ्याच पडतात. अभ्यासाची पद्धत म्हणाल तर अभ्यासाची पद्धत पण फार अमेझिंग असते बरं का. एकदम काहीतरी वेगळंच असतं. म्हणजे समजा स्पेलिंग पाठ करायचे, 5 वेळा लिहूनच ते स्पेलिंग पाठ करायचं. अशा वेगवेगळ्या पद्धती आपल्या आपणच शोधून काढणार. त्याचं ग्रॅस्पिंग इतकं भन्नाट आहे की तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. मध्यंतरी सायन्स ऑलिम्पियाडची एक्झाम होती. हा हिरो काही अभ्यास न करता अपियर झाला आणि ही हॅज गॉट अ सिल्वर मेडल इन दॅट एक्झाम. इट्स अमेझिंग, कौतुकास्पद आहे. आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत जरी म्हणाल तरी खाण्यापिण्यात सुद्धा अतिशय गुड बॉय, काहीच प्रश्न नाही. लहान मुलांच्या मानाने जेवढा हट्ट असणार तेवढा थोडासा हट्ट चालतो, पण बाकी एकदम समजूतदार, एकदम समंजस बरं का. पण लहान मुलांना जसा उत्साह पाहिजे तसा या हिरोमध्ये उत्साह पण प्रचंड आहे. कधीही मरगळलेला नसतो. क्रिकेट असताना तर आमची चंगळ असते. आम्ही खालती बसलो असलो, काम करत असो, काही करत असो, पण वरतून हा आम्हाला लाईव्ह स्कोर बोर्ड असतो. असा हा आमचा मल्हार. 30 एप्रिलला माझी मुंज आहे, तुम्ही सगळे या. शेंडी मग ठेवणार ना, सगळे लोक या, भरपूर मजा करू, धम्माल करू, नक्की यायचं. मल्हारची मुंज म्हणजे आमच्यासाठी सोहळाच आहे. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानेच याची शोभा खूप वाढणार आहे. त्यामुळे येताना फक्त आणि फक्त शुभ आशीर्वादच घेऊन यावे. मल्हारची मुंज 30 एप्रिलला सकाळी 10:45 ठरली आहे. आणि हो, जागा आहे प्रसाद मंगल कार्यालय, गंगापूर रोड, नाशिक. आणि ड्रेस कोड पण आहे बरं का. म्हणजे बायकांसाठी नऊवारी साडी कंपल्सरी, आणि पुरुषांसाठी सोवळं आणि झब्बा, आणि नाहीच तर पायजमा झब्बा. चला मग भेटूया 30 एप्रिलला. मग येताय ना.